धुळे जिल्ह्यामध्ये 10 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरती साक्री बायपास मार्गावर मराठा समाजाने रास्ता रोको केला, त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। मराठा समाजाच्या विविध मागण्यांकरता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातही 16 ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। केवळ 20 मिनिटे आंदोलन करून कार्यकर्त्यांनी स्वतःहून पोलिसांकडे अटक करून घेतली। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर चक्काजामची हाक समाजाने दिली होती। परभणी जिल्ह्यात देखील चक्काजाम करण्यात आला, याला मोठा प्रतिसाद मिळाला। मराठा समाज आरक्षण आणि अन्य मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्याकरता सिंधुदुर्गमधल्या चक्काजामला हिंसक वळण लागलं। काही भागात रस्त्यावर टायर जळून रस्ता रोको करण्यात आला, तर मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावरची झाडं तोडून वाहतूक रोखून धरण्यात आली। कोपर्डी अत्याचार प्रकरणातल्या नराधमांना कडक शासन व्हावं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासह इतर प्रलंबित मागण्या राज्य सरकारनं लवकरात लवकर सोडवाव्या, याकरता नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। सातारा जिल्ह्यामध्ये कराडसह 28 ठिकाणी चक्काजाम करण्यात आलं। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरच्या वाडेफाटा चौकात भजन सादर करून हे आंदोलन करण्यात आलं। जालना जिल्ह्यामधल्या 8ही तालुक्यात चक्काजाम करण्यात आला। बदनापुरात चक्काजाममुळे 1 तास वाहतूक ठप्प होती, मात्र औरंगाबाद बदनापूर महामार्गावर औरंगाबादकडे रुग्णाला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्सला आंदोलकांनी तातडीनं वाट मोकळी करून दिली। यवतमाळच्या पुसद, महागाव, उमरखेडमध्ये चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं। शांततेच्या मार्गाने हे आंदोलन पार पडलं। दरम्यान चक्काजाममुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। हिंगोली जिल्ह्यामधल्या 5ही तालुक्यात 50 ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यामधले सर्व मुख्य मार्ग सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अडवून धरण्यात आले होते। अकोला बायपास रोड, सेनगाव आणि कनेरगाव नाक्यावरती टायर जाळण्यात आले। नांदेड जिल्ह्यामधल्या सर्व 16 तालुक्यातल्या मुख्य रस्त्यांवर चक्काजाम करण्यात आलं। एसटी बस आणि ट्रकवर दगडफेक करण्यात आली। एक दुचाकी जाळण्यात आली। मालगाडी रोखल्यानं रेल्वे सेवा काही काळ प्रभावित झाली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।